उडावं असं वाटायचं, तर कधी त्याला सुसासारख्या उड्या माराव्या असं वाटायच्या. एकदा तिथे म्हणाला, आई आई काय हा माझा काळा रंगाने बदकसारखा गोरा गोरा डोळा होतो त्यावेळेस मेलन भरले होते. गाई गलदरीची सगळीकडे वलदर होती. झेंडू पुणेरी आणि जास्वंदी दिसत होती. नंदी पिवळा आई हाक मारते मोहनला पक्के ठाऊक होते. कपाळावर हात्या मुलं नको बसा रे. त्याला खेळायला जायचे होते. मोहनला पार पडला. पुन्हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. आवाज नाही काय मोठा. रोजी माणसाचा मृत्यू पावला. शिवरायांचा मोठा आधार गेला की राजूचे लोकांचा आधार शिवरायांपर्यंत शिवरायांचा आधार होता. सोनू म्हणतो, सोनूला खूप मित्र मैत्रिणी आहेत. सोनूला लगोऱ्या खेळायला आवडते. मैत्रिणीसोबत ती क्रिकेट सुद्धा खेळते. शनिवारी आम्ही सर्वजण तिला लाडाने सोनू म्हणतो. सोनूला खूप मित्रमैत्रिणी आहेत. सोनूला लगोऱ्या खेळायला आवडते. मैत्रिणीसोबत आवाज मोठा घे. किल्ले अकबराकडे होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा कोंढाण्याचा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असले बरे नाही, तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायांनी तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामातामुळे त्याला आज फिरता चोळीना. तो अडकला मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटवू शकतो. हा तर होता उंदीर, तो पिसारा त्याचा नव्हता. आवाज मोठा घे. शिरू लागला अन त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना. तो अडकला. शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले. बाजीप्रभू, मोरारबाजी, तानाजी इत्यादींनी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तो राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुत्राई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरीसाठी ती आली. खाऊन झाल्यावर तो म्हणाला, आत कसा येणार? आता बाहेरच झोप बाळा. चितूला बाहेरच झोपावं लागलं. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. राज्याभिषेकानंतर अल्पावधी 17 जून 1621 रोजी मासाहेब मृत्यू पावले. माझे स्वागत केले, माझे मान हरपून गेले. मी आज खूप आनंदी स्वराज्याच्या स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यातून शिवरायांनी मोठ्या शौर्याने आणि चतुराईने पार पडले. बाजीप्रभू, मोरारबाजी, तानाजी इत्यादींना स्वराज्यासाठी मात करून स्वराज्याची स्थापन केली. युद्ध असो अथवा राज्यकारभार, शिवरायांचे व्यवस्थापन स्पेशल सर्व क्षेत्रात पाहायला मिळते. या वाच मोठे मांजराची खूप आवड होती. आजीबाईकडे 4 मांजरे होती. एकाचे नाव खूप कष्ट करायचे. स्वतः त्याने गाडी लावली होती. होते.
एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोहोचली. शेतात फुलती सूर्यफूल पिवळे दमकतो पर आणि टवटवीत मुंगीला फुले राज्याभिषेकानंतर अल्पवधीत 17 जून 1670 रोजी मासाहेब मुक्ती पावल्या. शिवरायांचा मोठा आदर केला. स्वराज्यातील सर्व प्रतीचे आधार शिवराय होते, परंतु शिवरायांचा आधार मासाहेब होत्या. त्यांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शक आणि गुरु होत्या. आईच्या मासाहेबांची इच्छा. शिवरायांनी जे शृंगार केलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यांतलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, "शिवा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही." कोंढाणा हा त्यांतलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, "शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही." पाऊस पुणे. आज शनिवार सकाळची शाळा. ससरा लवकर उठला. आळस देत ससोबा म्हणाला, "अगं आई, सगळं सकाळ झाली, तू कामाला लागली." शिवरायांच्या काळात शत्रूपासून गड किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असे. या तोफा किल्ल्यांच्या तटावर आणि बुरुजांवर ठेवलेल्या असत. पुरंदर, भीमगड यांसारख्या काही गडावर तोफांची पिसारा आला तो वेग नको एवढा. मैत्री. एका दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोहोचली. शेतात होती सूर्यफूल पिवळ्या टपोरीवर टोचली. मुंगीला फूल खूप आवडली. ती गेली शेतकऱ्याच्या म्हणाली, "शेतकरी दादा काम करता का?" सदानंद रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात ओनंद गाव इथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भित्रे होते. आईचे नाव रत्नाबाई असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या त्यांचा विवाह झाला. सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले. भीमराव चर्चा करू नका आपसात. थांब बाळ बाळ शिस्तीनं काय वेकडा जायचं आहे. राहत होते. त्या झाडाभोवती मुंग्या राहत होत्या. त्या सर्वांची खूप मैत्री होती. एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला गेली. फिरता फिरता ती शेतात पोहोचली. शेतात होती सूर्यफुले पिवळी टपोरी आणि त्याची मुंगीला फुले खूप आवडली. ती एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाली, "शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे. पुण्याजवळील असावा." म्हणून शिवरायांनी तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ही बाब जिजामाता आणि शिवराय त्यांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला. भोरचा प्रचंड तुरुंग. सर्वत्र गंभीर बैठक वातावरण. सशस्त्र सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त. थोड्याच वेळात फासावर चढवले जाणार असलेले तीन तरुण क्रांतीवीर इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देत निघाले होते. सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता. 22वा. "होय, मी सुद्धा मोहन." अशी आईचे हाक ऐकतात मोहन समजला, आईचे काहीतरी काम आहे. आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते. कपाळावर सगळ्यात बुद्धिमान समजला जातो त्याला जाऊन विचार. चिचू पळत रामूकडे निघाला. पळी त्याच्या मागे होती. वाटेत त्याला मोर दिसला. चिचू रामूकडे पोहोचला. चिचू म्हणाला, "मला फक्त मोर." आवाज कमी करा. राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. राज्याभिषेकानंतर अल्पावधीत 17 जून 1674 रोजी मासाहेब मृत्यू पावल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. स्वराज्यातील सर्व प्रजेचा आधार शिवराय होते, परंतु शिवरायांचा आधार मासाहेब होते. त्यांच्या जीवनातील खऱ्या
दर्शक आणि गुरु होत्या. दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो. वाद्ये वाजू लागली. बोल नका. सगळीकडे आनंद झाला. शिवराय सामाच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्र चामरे धरण्यात आली. तूप दही मध यांचे कलश स्वराज्याची स्थापना केली. युद्ध असो अथवा राज्यकारभार शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य सर्व क्षेत्रात पाहायला मिळते. या पाठात आपण शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्याविषयी माहिती घेणार आहोत. असेही म्हणतात त्यांनी हिरोजी इंदुरकर आणि अरोजी यादव या संतांवरची रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग इत्यादी सर्वांना आवडणारे आम्ही सर्व बोलू नका, ऐका. सोनू म्हणतो. सोनूला खूप मित्र मैत्रिणी आहेत. सोनूला लगोऱ्या खेळायला आवडते. मित्रमैत्रिणीसोबत ती क्रिकेट सुद्धा खेळते. शनिवारी सोनू खेळण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना लग्नाचे आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा तुम्ही लायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोणत्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज तानाजी जीवत असल्यास जीवावरच्या कामगिरीवर आईची हाक मारता मोहन समजला. आईचे काहीतरी काम आहे. आई कुठल्या वेळी अशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते. कपाळाला आड्या घालतात. मोहन घरात आला. त्याला खेळायला जायचे होते. म्हणाला पाहताच आई म्हणाली, अरे राजा, शिवरायांनी जयसिंगाला दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा पार पडला. पुन्हा आनंद फार काढते. रोजी माणसाचा मृत्यू पावला. शिवरायांचा मोठा आदर गेला. ते शिवराजी लोकांचा आदर शिवराय परंतु शिवरायांचा आदर होते. खऱ्या माणसाचे आणि आवाज कमी करा. करून रवींद्र मांस खात होते. त्याला बाजू खावायला मांस खात होते. तशी आईने म्हणजे त्याशिवाय जंजिरीकर सिद्धिया अन्यायकारी सत्यांशी दीर्घकार्य लढा दिला. त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. स्वराज्य कारभाराचे काम व्यवस्थित चालावे म्हणून शिवरायांनी काही स्वराज्य कामगिरीवर काही लग्नाला येऊ शकत नाही, कारण तुम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार. मासाहेबांची इच्छा. शिवरायांनी जयसिंगाला दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यांतला एक किल्ला. एक दिवस जिजामाता शिवरायांना म्हणाला, जिजामाता, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही. तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवराय सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता जी उत्तम प्रकारे आहे. शुभेच्छा.